हाय एव्हरीवन, नमस्कार तुम्हाला सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा व्हिडिओ मी बनवतेय कारण मला काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल माहिती द्यायची आहे. आणि मला असं वाटलं की माझ्यासारखे बरेच जण असतील ज्यांना या गोष्टीची थोडीफार भीती असेल किंवा त्यांना हेल्प करायला कोणी नाही आहे, किंवा काही व्हिडिओज किंवा काही इन्फॉर्मेशन वेबसाईटवर वाचून सुद्धा थोडंफार अनश्युरिटी आणि थोडंसं अनसिक्युरिटी असणारच आहे. सो त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. सो जर्मनीमध्ये म्हणजे तुम्ही शिफ्ट झाल्यानंतर कोणत्याही अपार्टमेंटमध्ये तुम्ही शिफ्ट झाला की तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट करायची असते आणि ते म्हणजे अनमेल्डिंग. आता अनमेल्डिंग म्हणजे काय, तर इकडच्या नगरपालिकेत बेसिकली जाऊन सांगायचं की तुम्ही इथे राहायला आलाय. बेसिकली तुमची नोंदणी करायची इकडच्या नगरपालिकेत. सो आपण आज तेच करायला जाणार आहे. आणि मी आज सकाळीच अपॉइंटमेंट बुक केली आणि मला आज 12ची अपॉइंटमेंट पण भेटली आहे आणि त्याच्यासाठी आपण जायचं आहे. सो जे काय त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सगळं आहे माझ्याकडे. म्हणजे मी व्यवस्थित डॉक्युमेंट्स घेतलेले आहेत. आणि एकच विषय आहे तो म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर ठळक अक्षरात लिहिले की त्यांनी असं म्हणजे सांगितले की तुम्हाला जर जर्मन येत नसेल तर तुम्ही कुणाला तर घेऊन या. आणि आता माझ्याबरोबर यायला एवढ्या लास्ट मोमेंटला कोण नाही आहे. आणि माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलं की तिच्या काही फ्रेंड्सना परत पाठवलं का आता त्यांना जर्मन येत नव्हती आणि ते कम्युनिकेट करू नाही शकले. सो आय होप माझ्याबरोबर असं काय व्हायला नको, कारण 30 गोष्ट परत किती वेळा करणार. सो आता बघूया आपण काय होतंय कसं होतंय. आणि देव पावला तर चांगली गोष्ट आहे. सो मी आता जाते अपॉइंटमेंटसाठी आणि माझी प्रोसेस कशी झाली, काय काय लागलं वगैरे वगैरे मी सगळं तुम्हाला माझी अपॉइंटमेंट झाल्यानंतर सांगते. सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आय होप की कोणाची तरी ॲटलिस्ट हा व्हिडिओ बघून मदत होईल. माझं एवढंच इंटेन्शन आहे हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं की माझ्यासारख्या लोकांची हेल्प व्हावी. दॅट्स इट. सो गाईज, देवाच्या कृपेने अपॉइंटमेंट आपली व्यवस्थित झालेली आहे आणि काही प्रॉब्लेम नाही आला. सगळं स्मूथ झालं आणि माझं सिटी रजिस्ट्रेशन म्हणजेच अनमेल्डिंग सक्सेसफुली आज झालेलं आहे. सो मी लवकरात लवकर घरी पोहोचते आणि तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की काय काय लागलं, ओव्हरऑल कशी गेली प्रोसेस आणि बाकी सगळं तुम्हाला सांगते तसं. ओके गाईज, सो ॲज डिसाइडेड मी तुम्हाला आता सांगते की अपॉइंटमेंट कशी झाली, मला काय काय लागलं आणि हाऊ वॉज द ओव्हरऑल प्रोसेस जेव्हा मी तिकडे पोचली. आणि अनफॉर्च्युनेटली त्यांनी मला आतमध्ये रेकॉर्ड करायला परमिशन नाही दिली. सो त्यामुळे मी आतलं म्हणजे बिल्डिंगच्या आतमधलं काहीच रेकॉर्ड नाही करू शकले. सो आय एम सॉरी फॉर दॅट. बट मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळीच प्रोसेस सांगेन. सो तुम्हाला भरपूर हेल्प होईल. आणि फर्स्ट ऑफ ऑल एवढी मोठी किंवा एवढी लेंदी प्रोसेस नाहीच आहे ती. सो जसं की म्हणजे मी या अनमेल्डिंगसाठी
अपॉइंटमेंट बुक करून गेले होते. जे माझं फर्स्ट अनमेल्डिंग होते तिथे मी वॉक इन गेले होते, कारण तिकडे ती फॅसिलिटी होते. बट वुपर्टालला ती फॅसिलिटी नाही आहे. सो मी अपॉइंटमेंट घेतली होती आणि अपॉइंटमेंटची पण बुकिंगची फ्रिक्वेन्सी अवेलेबिलिटी खूप चांगली आहे. कारण आजची अपॉइंटमेंट मी आज सकाळीच बुक केलेली. सो मला ते छान वाटलं, म्हणजे खूप लवकर स्लॉट भेटतात, जे की खूप रेअर आहे जर्मनीमध्ये. कारण कुठल्याही गोष्टीची अपॉइंटमेंट भेटणं इट्स सच अ बिग टास्क जर्मनीमध्ये. सो मी अपॉइंटमेंट बुक केली. अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर मला ईमेल आला त्यांचा, आणि त्या ईमेलमध्ये माझ्या अपॉइंटमेंटचं टायमिंग, माझ्या अपॉइंटमेंटचा इश्यू, म्हणजे बेसिकली इश्यू म्हणजे आपण कोणत्या गोष्टीसाठी जातोय, काय आपली अपॉइंटमेंटची टाईप आहे. जसे की माझी अनमेल्डिंग होती तर ते, त्याच्यानंतर तिकडे एक रेफरन्स नंबर असतो, तो खूप महत्त्वाचा असतो, कारण तो नंबर घेऊन तुम्हाला तिथे रिसेप्शनला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं. सो मी ते रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यानंतर वेटिंग एरियामध्ये बसायचा, आणि तो जो आपला रेफरन्स नंबर असतो तो स्क्रीनवरती डिस्प्ले करतात ते लोक, आणि त्या स्क्रीनवरती तुमच्या त्या रेफरन्स नंबरच्या समोर रूम नंबर आणि त्या रूम नंबरमध्ये कोणत्या डेस्कला जाऊन बसायचा, म्हणजे डेस्क नंबर तो दिलेला असतो. सो तिथे मी गेले, आणि त्याच्यानंतर मी सगळं कॉन्व्हर्सेशन जर्मनमध्ये केलं, जे की माझी सगळ्यात मोठी भीती होती की जर मी जर्मन नाही बोलले आणि अनफॉर्च्युनेटली त्यांनी मला जर परत पाठवलं जस्ट बिकॉज मी जर्मन नाही बोलत आहे, तर माझं खरंच डोकं फिरलं असतं. पण लकीली असं काय झालं नाही. मी ट्राय करत होते खूप की कम्प्लिटली जर्मनमध्ये बोलायचा, कारण बेसिक वर्ड्स मला माहित होते की पासपोर्टला काय बोलतात आणि ते जे लँडलॉर्ड कन्फर्मेशन डॉक्युमेंट आहे त्याला काय बोलतात. सो मला असं आतून वाटत होतं की मी हे करू शकते, आणि मी केलं. सो आय एम क्वाईट हॅपी अबाउट दॅट. सो ओके, पहिला प्रश्न तिने विचारला की तुझी अपॉइंटमेंट काय आहे, तर मी सांगितलं अनमेल्डिंग अपॉइंटमेंट आहे. मग तिने विचारलं की तुमचं हे फर्स्ट टाइम आहे जर्मनीमध्ये, तू अब्रॉडहून आली आहेस का, की हे तुझं सेकंड टाइम आहे, दुसऱ्या सिटीतून आता ये. तर ते आपल्याला सांगावं लागतं, कारण वुपर्टाल ही सिटी अशी आहे की, म्हणजे आता मला बाकीच्या सिटीजचं माहीत नाही, बट इथलं तर असं आहे की तुम्ही इथे जस्ट मूव्ह इन झाला आणि तुम्ही जर रजिस्ट्रेशन करायला गेला तर तुम्ही आधी जर्मनीमध्ये कुठल्या तर सिटीमध्ये रजिस्टर्ड असाल तर त्याचं डीरजिस्ट्रेशन हे स्वतःहूनच करतात. सो आपल्याला पर्सनली तिथे जाऊन डीरजिस्ट्रेशन करावं लागत नाही. नाहीतर काही सिटीजमध्ये त्याच्यासाठी खास तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ती अपॉइंटमेंट आबमेल्डुंग असं म्हणतात त्याला. तर आबमेल्डुंग करायला तुम्हाला सेपरेट अपॉइंटमेंट घ्या, मग परत तिकडे जावा. सो अगेन ते मोठं टास्क आहे, बट लकीली ते मला नाही करावं लागलं. सो मी तिला सांगितलं की नाही, हे माझं सेकंड टाइम आहे आणि मी जर्मनीमध्ये एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये मूव्ह झाले. सो तिने पहिला माझं जुनं मेल्डेबे स्टेटगुंग घेतलं, म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट माझं कोलोनमधलं. सो ते पहिला घेतलं. त्याच्यानंतर माझा आउसवाईस म्हणजे आयडी कार्ड माझ्याकडे काय आहे. तर आउसवाईस ॲज अन इंटरनॅशनल आपण पासपोर्ट दाखवतो त्यांना. तर सेकंड पासपोर्ट, आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणजे लागतो तो म्हणजे वोनुंग्सगेबेरबेस्टेटिगुंग. हा वर्ड मी तुम्हाला इकडे स्क्रीनवर पण टाकते, कारण मी माझ्या प्रोनाऊन्सिएशन बद्दल एवढी कॉन्फिडंट नाही आहे. सो ॲटलिस्ट तुम्ही रीड करू शकाल. माझ्या म्हणजे प्रिकॉशन म्हणून मी अजून काही एक्स्ट्रा माझे डॉक्युमेंट्स घेऊन गेले होते, म्हणजे माझं युनिव्हर्सिटीचं ॲडमिशन लेटर, त्यानंतर एनरोलमेंट लेटर आणि माझं आय कार्ड. आणि जस्ट बिकॉज मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले आणि पहिलं माझं रजिस्ट्रेशन झालेलं कोलोनमध्ये, तेव्हा माझ्याकडे म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं. सो माझा फॅमिली स्टँड जो आहे, म्हणजेच फॅमिली स्टेटस आहे, तो अननोन टाकलेला. ते मॅरिड यायला पाहिजे होतं, बट ते नाही झालं. सो यावेळी मी मॅरेज सर्टिफिकेट पण घेऊन गेले होते. आणि मॅरेज सर्टिफिकेटचा ॲक्च्युली विषय असा होता की मागच्या वेळी जेव्हा मी मॅरेज सर्टिफिकेट माझ्याकडे जे होतं ते आपलं इचलकरंजीत बनवलेलं होतं, आणि त्या मॅरेज सर्टिफिकेटवर दोन्ही म्हणजे इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तो कंटेंट होता. बट स्टील जर्मन अथॉरिटीजचं म्हणणं असं असते की तुम्ही आम्हाला आमच्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करून द्या. सो त्यामुळे त्यांनी मागच्या वेळी ते ॲक्सेप्ट नाही केलं. सो यावेळी मी ट्रान्सलेटेड मॅरेज सर्टिफिकेट घेऊन गेले होते.
बट स्टील त्यांनी सांगितलं, म्हणजे वुपरटॅलमध्ये मे बी असं असेल, त्यांनी सांगितलं की तुम्ही नवीन अपॉइंटमेंट बुक करा, याच्यासाठी म्हणजे डॉक्युमेंट सबमिशनची वेगळी अपॉइंटमेंट असते. सो आता मला ती बुक करा आणि मग परत या असं सांगितलं. सो माझं रजिस्ट्रेशन तर झालं. सो रजिस्ट्रेशनसाठी जसं मी म्हणले आधी त्याप्रमाणे फक्त माझा पासपोर्ट, माझं वोनुंग्सकेबिर बेस्टेटिगुंग आणि माझं जुनं मेल्डे बेस्टेटिगुंग, ह्या 3च गोष्टी लागल्या. आणि सेफर साईड मी तिला माझ्या युनिव्हर्सिटीचं आय कार्ड दाखवलं होतं, कारण कधी पण तुम्ही सेफर साईड राहणं खूप म्हणजे युजफुल असतं असं मला वाटतं. या 3 गोष्टी लागल्या सिटी रजिस्ट्रेशन कम्प्लीट व्हायला. आणि झालं मग ते हे सगळं मी सबमिट केलं आणि तिने मला स्क्रीनवरती दाखवलं की एकदा चेक करून घे सगळ्या डिटेल्स. आणि आय वुड रेकमेंड की तुमच्या नावाचे स्पेलिंग, तुमचा ॲड्रेस व्यवस्थित चेक करा, तुमची गेबुट्स डाटूम म्हणजे बर्थ ऑफ डेट, हे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करा. तुमचं नाम आणि फोरनामं म्हणजे फर्स्ट नेम, फॅमिली नेम हे व्यवस्थित चेक करा, कारण उगाच या गोष्टींमुळे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम यायला नको. सो बेटर तुम्ही आधीच सगळं चेक करा. आणि आता मॅरेज सर्टिफिकेट बद्दल एक गोष्ट मी सांगेन की मॅरेज सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट असे काही जर डॉक्युमेंट्स तुम्हाला इकडे सबमिट करायचे असतील तर तुम्ही ते बेटर इकडून ट्रान्सलेट करून घ्या. कारण मी असं कधी बघितलंय की इवन म्हणजे मी काही ग्रुप्सला ऍड आहे तर मी तिथे सुद्धा काही जणांचे मेसेजेस वाचलेत की काही जणांना प्रॉब्लेम येतो किंवा काही इकडचे जे अथॉरिटीज असतात ते आपल्या होम कंट्रीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या गोष्टी ऍक्सेप्ट करत नाहीत कधी. आणि आता हे सिटी टू सिटी डिफर करते अगेन, त्यामुळे मी शुअर नाही आहे, बट मला रिस्क घ्यायची नव्हती. सो मी इकडूनच ट्रान्सलेट करून घेतलं. आणि ज्या प्रोव्हायडर थ्रू मी हे ट्रान्सलेशन वगैरे प्रोसेस करून घेतली, दे वर सो गुड. कारण म्हणजे मी त्यांना पहिला तर माझं मॅरेज सर्टिफिकेट पाठवलं आणि मग त्यांनी मला कोटेशन दिलं की एवढ्या डॉक्युमेंटला असं लागेल, म्हणजे बेसिक चार्जेस, टॅक्सेस वगैरे वगैरे, मग त्यात सर्व्हिसेस काय येणार असं तसं वगैरे. मग त्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सलेशन केलं. त्यानंतर ऑथराइज्ड सिग्नेचर होती त्याच्यावरती, जी की म्हणजे इथले कुठल्याही ठिकाणी तुम्ही गेला तर ते लिगल डॉक्युमेंट झालं तुमच्या मॅरेज रजिस्ट्रेशन किंवा बर्थ सर्टिफिकेट जे काही तुम्ही ट्रान्सलेट करून घ्याल. आणि त्याच्यासाठी मी ऑलमोस्ट 40 युरो दिले. येस, 40 युरोमध्ये पण त्यांनी म्हणजे व्यवस्थित ते ट्रान्सलेटेड डॉक्युमेंट, त्याच्यानंतर त्याच्यासोबतच आपण पाठवलेलं आपलं सर्टिफिकेट अटॅच करून देतात, व्यवस्थित फोल्डर फाईलमध्ये देतात आणि बाय पोस्ट घरी पाठवतात. सो ओव्हरऑल ती प्रोसेस पण म्हणजे खूप इझी गेली, व्यवस्थित होतं. आणि मी तर रेकमेंड करेन की तुम्ही इकडूनच ट्रान्सलेशन वगैरे अशा गोष्टी करून घ्या. सो दॅट इज इट. बाकी मला सिग्नेचर करायला लावली आणि तिकडे डिजिटल सिग्नेचर असतात. सो डिजिटल सिग्नेचर केली आणि मग तिने मला माझं मेल्डे बेस्टेटिगुंग दिलं वुपरटॅलमधलं. अँड माझं सर्टिफिकेट भेटलं. आणि हे वुपरटॅलमध्ये म्हणजे आल्याबद्दल त्यांनी हे म्हणजे ॲज अ वेलकम जेस्चर दिलं. तुम्ही बघू शकताय, वुपरटॅल हेर्सलिश वेलकॉमन म्हणजे हार्टिएस्ट वेलकम टू द वुपरटॅल सिटी, असं बेसिकली याचा अर्थ आहे. सो मी तुम्हाला असं क्विकली दाखवते की याच्यामध्ये काय आहे. पहिला तर हे दोन सिटीचे मॅप आहेत वुपरटॅल सिटीचे. याच्यामध्ये तुम्ही ट्रॅम नंबर, बस नंबर, तुमच्या इथे ट्रेन्स कोणत्या चालतात वगैरे वगैरे बघू शकता. सो म्हणजे बेसिक मेन म्हणजे मोस्ट फेमस किंवा पॉप्युलर गोष्टी ज्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत याच्यामध्ये. त्यानंतर यांचं काइंड ऑफ सिटीचं मॅगझिन आहे हे, की म्हणजे लास्ट 70 इयर्समध्ये काय झालं नवीन अँड ऑल वगैरे. त्याच्यानंतर सिटी मेयर कडून लेटर आहे. आय डोंट नो, मी ह्याला ब्लर करते कारण मला माहित नाही आहे हे ऑफिशियल आहे की नाही. आणि मला खूप सारे वाउचर्स भेटलेत आणि हे थोडंसं अनएक्सपेक्टेड होतं की यार तुम्ही जस्ट रजिस्ट्रेशन करताय म्हणून एवढं. 12ला अपॉइंटमेंट होती, मी 11:50ला तिकडे पोहोचले आणि
12ला म्हणजे 11:50ला मी रजिस्ट्रेशन केलं, 12:10 माझा रेफरन्स नंबर डिस्प्ले झाला आणि त्याच्यानंतर पुढच्या 15 मिनिटात माझं मेल्डे स्टेटिक बुक माझ्या हातामध्ये होतं. सो 12:30ला मी रजिस्ट्रेशन ऑफिसच्या बाहेर होते. सो एवढं स्मूथ आणि फास्ट गेलं सगळं. सो मला ओव्हरऑल मी सांगेन की खूप इझी, स्मूथ आणि व्यवस्थित होतं. आणि मी जे कोणी असे माझ्यासारखे आहेत जे नवीन आहेत जर्मनीमध्ये आणि ज्यांना लँग्वेजवर एवढी कमांड नाही आहे, तर मी त्यांना सांगेन की भाई तुम्ही म्हणजे अजिबात घाबरू नका आणि सगळं इझी जात आहे, व्यवस्थित होतंय आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. माझा व्हिडिओ बघा, तुम्हाला एकदम म्हणजे तुम्ही एकदम फ्री व्हाल, तुम्हाला भीती नाही वाटणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मला फक्त तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की ही प्रोसेस कशी असते आणि काय डॉक्युमेंट्स लागतात आणि होपफुली मी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या असतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून ही प्रोसेस इझी वाटेल. सो प्लीज वॉच द व्हिडिओ आणि हा व्हिडिओ शेअर करा नक्की. सो एका जरी व्यक्तीला या व्हिडिओमुळे हेल्प झाली तर आय वुड फील रिली गुड. सो येस, थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.